मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकेवर हायकोर्टात 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी। हैदराबाद गॅझेटच्या शासकीय निर्णयाविरोधात विनीत धोत्रे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार। सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ युक्तिवाद करणार। बीडमध्ये धनगर समाजाचं सुमराम आंदोलन। तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन। ढोल वाजवत धनगर समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी। नांदेडच्या किनवट या ठिकाणी बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद लागू करून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी। मोर्चात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव उपस्थित। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस। मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना 100% मदत करू, मंत्री गुलाबराव पाटील यांचं आश्वासन। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची ट्रॅक्टरवरून पाहणी। शिरसाटांच्या ट्रॅक्टरवरील पाहणीवर टीकेची झोड। साताऱ्यातील गुटाळे गावामध्ये 3 म्हशींना जीवनदान। म्हशी पाणी पिण्यासाठी कॅनलमध्ये उतरल्या असताना पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या। हा प्रकार लक्षात येताच अतेट आणि मिरजेवाडीतील तरुणांनी कॅनलमध्ये उड्या टाकत म्हशींना वाचवलं। तरुणांचं सर्व स्तरातून होतंय कौतुक। लातूरमध्ये तरुणाचा जीवघेणा स्टंट। शहरातील बायपास परिसरातील 4 चाकी गाडीवर आणि उच्च क्षमतेच्या विद्युत तारेखाली तरुणाचा योगा। व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल। विविध कारणांमुळे कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण। चांगला दर मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागला। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत। सध्याचा बाजारभाव पाहता उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आता हवालदिल। नाशिकच्या आठवडी बाजारात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ। शेतकऱ्यांच्या दुकानातील अनेक साहित्य वाहून गेलं। अचानक आलेल्या पावसानं स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सीना नदीलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। तर वाकावमधील शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबियांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा। नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाच्या 14 दरवाजांमधून गोदावरी नदीपात्रात 1,45,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। त्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडच्या माजल गावात मुसळधार पाऊस आणि पुरुषोत्तमपुरी गावाला जाणारा मुख्य रस्ता बंद। मागील 5 दिवसांमध्ये शेतीला मोठा फटका। अकोल्यात कूलरचा शॉक लागून 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू। बाळापूर या तालुक्यातील खिरपुरीमधील ही घटना। साताऱ्यातील कराडचे उद्योगपती भारत फोर्जचे बाबा कल्याणी यांना पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान। उल्हास पवार याशिवाय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। सोलापूरच्या माढ्यामध्ये शिक्षक दाम्पत्याच्या बदलीमुळे विद्यार्थी भाऊक। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रोपळे गावच्या जिल्हा परिषद शाळेतील ही घटना।